बाहेर मस्त पाऊस कोसळतोय. तुम्हाला पण भजी खावीशी वाटतायत ना? आता तुम्ही म्हणाल, डॉक्टर कधी भजी खायला हो म्हणतात का? पण ह्या वेळेला हो, कारण आषाढामध्ये तळलेलं खाल्लं तर चालतं. आपल्या संस्कृतीमध्ये आखाड तळायची पद्धत आहे. खरं तर मूळ शब्द आषाढ तळणे असा असेल, पण बोली भाषेमध्ये रूढ होताना हा शब्द आखाड तळणं असा रूढ झालाय. आपल्या संस्कृतीचा गर्व म्हणा, अभिमान म्हणा, प्रत्येक क्षणाला वाटत असतो. कारण आपली संस्कृती ही फक्त आपल्या आरोग्याचं रक्षण करत नाही, तर आपल्या ऋतुचर्येचं पालन आपोआप घडवून आणते. आपल्या शारीरिक आरोग्यासोबत आपल्या मानसिक, सामाजिक, भावनिक ह्या सगळ्या आरोग्याचं समतोल साधण्याचं काम आपली संस्कृती चोख बजावते. त्यासोबतच आनंदाची उधळणही करते. मग आषाढ का तळावा? तर ह्या ऋतूमध्ये बाहेर पडणारा पाऊस, वातावरणामध्ये असलेला गारवा ह्यामुळे शरीरामधील वातदोष वाढतो आणि त्यामुळे शरीरासोबतच मनही अस्वस्थ होतो. आणि वातदोषाचं सगळ्यात श्रेष्ठ औषध कोणतं? तर तेल. आणि म्हणूनच हे तेल आपल्या आहारातनं जावं म्हणून आखाड तळायचा असतो. म्हणजे आपसुकच हे तेल आपल्या पोटात जाते आणि आपल्या शरीरामधील वाताचं शमन होतं. मग काय तळायचं? तर आपण उन्हाळ्यामध्ये जी वाळवणं करून ठेवलेली असतात, पापड, कुरडया, वाटलंच तर भजी, हे पदार्थ आपण तळू शकतो. ह्या ऋतूमध्ये आपण आपल्या घरामध्ये जे भाज्या किंवा वरण करतो त्यांनाही तेलाचं प्रमाण थोडंसं जास्ती ठेवावं. पण हे पदार्थ तळताना हे तेल जे आपण वापरतो ते फिल्टर्ड तेल असावं. त्यासोबतच हे पदार्थ घरच्या घरी आणि ताजे खावेत. बाहेरचे जे पदार्थ असतात ते वारंवार तळलेल्या तेलात गरम केलेले असतात आणि त्यामुळे ते आपल्या आरोग्याला हानिकारक ठरू शकतात. त्यासोबतच ज्या व्यक्तींना हाय कोलेस्ट्रॉल किंवा ट्रायग्लिसराइड्स लेवल असतील त्यांनी हे पदार्थ खाऊ नयेत. ह्या तळलेल्या पदार्थांसोबत पाव, ब्रेड ह्यासारखे बेकरी आयटम्स खाऊ नयेत, नाहीतर वात कमी व्हायच्या ऐवजी अजून वाढतो. आणि महत्वाचं म्हणजे तळलेले पदार्थ हे पचायला जड असतात, त्यामुळे ते प्रमाणामध्येच खावेत.